चला जरा मॅच स्पीडअप करा. पंचांच्या भूमिकेत आता आपण पाहू शकतो. एका बाजूला अजय जाधव सर तर दुसऱ्या बाजूला सचिन माने आपण पाहतो. चला जरासा अटक घ्या. गोलंदाजी मार्कवर सागर थोरात जाऊ द्या जोरात. 32 शिराळाचा मलिंगा विनोद माने आणि सागर थोरात यांना म्हणून ओळखलं जातं. चला जरासा स्पीडअप ठेवा. पंच अजय सर वारंवार दोन्ही संघांना ताकीद द्या. वेळ जास्त प्रमाणात उडून देऊ नका. कोणत्याही प्रकारचा सर्कल नसेल. 5-4 ही भूमिका आपल्याकडे असेल. हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांनी दक्षता घ्या. 5 आणि 4चा आपला निर्णय असेल. वा भाई वा. फ्लिक ऑफ द रिक्स. मात्र खेळाडू कुठेतरी करतोय चूक आणि चुकीला माफी नाही. ऋतिकची कॅच सोडली की तो मॅच सोडली. वाकुर्डे संघ वाकुर्डे एकाच गावातील दोन संघ आमने सामने लढताना भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाकुर्डे बुद्रुक आणि वाकुर्डे असे हे दोन संघ एकाच गावातील दोन संघ म्हणजे भाऊ भाऊ म्हणायला हरकत नाही. भावकी खेळताना आमने सामने पाहायला मिळते. आपट्या करता टाकला होता मात्र प्रॉपर झालेला नाही. पंचांचा इशाऱ्याकडे आशाभूत नजरेने पाहिलाय. 1 बाउन्सचा इशारा येतोय. पंच अजय जाधव सरांचा इशारा येतोय. 1 बाउन्सचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. यस अजय सर आताच्या रन किती आहेत? 2 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटचे इनर एज ब्रश झाले. चेंडू जातोय धन 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 करत सीमा रेषेपार. चौकार आणि पंच अजय जाधव सरांचा इशारा येतोय. इट्स अ चौकार. अजयच्या बॅट मधून आलाय चौकार. कुठेतरी ऋतिक अजय जबाबदारी अजितवर जबाबदारी देताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. एकमेकांचा खेळ भले भाते जाणतात. WPL ला एकत्र खेळतात. वाकुर्डे प्रीमियर लीगला आपण जर पाहिलं तर सर्व खेळाडू दोन्ही संघातील एकत्र खेळताना पाहायला मिळतात. एकमेकांचा गेम दोन्ही संघांना माहिती आहे. त्यानुसार टार्गेट मार्किंग केलं जाईल. कोणत्या खेळाडूला टार्गेट करायचं कोणत्या खेळाडूला टार्गेट कसं करायचं याचं उत्तम उदाहरण दोन्ही संघाला माहीत असेल. मात्र याच दरम्यान पंचांचा इशारा अजय सरांचा इशारा तो इट्स अ व्हाईट बॉल. हलक्या हाताने टोलवला ऋतिक. रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहूया काय घडतंय. कुठेतरी सूर्य कसा थ्रो जरूर होता. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का? मात्र 2च धावा. कुठेतरी या लॉंगनला करण कुठेतरी नाराज असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. ओमसाई MTC क्लीन अँड क्लिअर क्वालिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सागर फराड रोशन फराड यांच्या माध्यमातून आपण पाहतो कोणी गावातून बिलॉंग करतात. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 13 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. चल जरा असं स्पीडअप करा.
गोलंदाजी मार्कवर वाकुर्डे बुद्रुक वाकुर्डे ए संघाचा ब्रह्मास्त्र गणेश शेटके गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप ठेवा गणेश शेटके जरासा स्पीडअप ठेवा. यानंतर आपण पाहणार आहोत आजचे आयोजक काळामध्ये स्पोर्ट्स मानेवाडी विपक्ष चरण असा हा सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांनी तयार राहायचं. यानंतर आपला सामना असेल. ये अर्जुन के हाथ आहे. अर्जुनचे हात आपण त्याच्या हातून कॅच मात्र सुटणार नाही. ऋतिक मात्र परतलाय. चला सोनवडे संघ आपल्याला पुकार असेल कारण सर्व सामने वेळेमध्ये चालू झालेत. आपण युट्यूब बघून आपण येऊ नका कारण सामने वेळेत चालू झालेत. आपण आपला आला असेल तर रिपोर्टिंग करा. विजय जाधव सर आपण आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे आपण आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. स्पोर्ट्स सोनवडे संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा कारण आपण पहिलेच सांगितलं होतं की सामने वेळेत चालू झालेत. आयोजकांच्या निर्णयानुसार आपण लक्ष द्या. विजय जाधव आपल्याला विनंती असेल आपण युट्यूब पाहून आपण येऊ नका. आपला संघ त्वरित मैदानात आणा कारण यानंतर आपला सामना आहे. पप्पू गलगुडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लेट पण थेट आपल्या संघासाठी मैदानात पदार्पण केलंय पप्पूने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. वा भाई वा सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे आपल्या संघाला दुसरा पुकार असेल. आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर आपला सामना आयोजक टीम बरोबर असेल याची दक्षता घ्या. आजचे आयोजक काळमादेवी क्रिकेट क्लब मानेवाडी विपक्ष शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे. या पुढील होणारा सामना असेल याची दक्षता घ्या. नवीन फलंदाज अभिजित मैदानाच्या आतमध्ये. सोनवडे संघ आपल्याला कॉल देत आहोत. आपला खेळाडू या ठिकाणी पाठवायचा कारण वेळेत सामने सुरू झालेत त्यामुळे आपल्याला दिलेल्या वेळेत येतील. नो बॉल प्लस 4 धावा. सुरेख अशी पंचांची भूमिका अजय जाधव सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे संघ आपल्याला अजून देखील संधी आहे. 1 ओव्हर शिल्लक आहे तोपर्यंत आपला संपूर्ण संघ घेऊन यायचा. पंच अजय जाधव बिली बाउंडन सर गोट्या अंपायर सारखी पंचगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये रंगतदार आणतात. पंचांच्या कॅरेक्टरला मस्तपैकी रंगत देताना पाहायला मिळतात अजय जाधव सर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. परफ्यूम डिलिव्हरी टप्पा पडला
आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावलाय. यस शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे विजय जाधव आपल्याला संपूर्ण स्कॉर घेऊन आपण लगेच मैदानात यायचंय, कारण 1 ओव्हरच्या नंतर आपला टॉस केला जाईल, जिथे आपली वाट पाहत आहेत आजचे आयोजक मानेवाडी संघाचे कर्णधार. पुन्हा एकदा वाईट कुठेतरी अतिरिक्त धावांचा भडीमार आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच वाकोडे बुद्रुक ए या संघाकडून कुठेतरी या लाईन लेंथ खराब टाकताना पाहायला मिळत आहेत आपल्याला गणेश शेटके. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, जरूर मारला, गॅप मध्ये गेला, चेंडू जातोय, दन 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 करायचा सीमारेषे पार. कुठेतरी महागड षटक म्हणावं लागेल गणेश शेटके यांचं. तब्बल 17 धावांचं महागड षटक खर्च केलंय. याच दरम्यान सचिनजी मस्के सर ज्यांनी या चषकासाठी मदत केली, भरपूर सारी मदत केली, असे सचिनजी मस्के सर ठाणे पोलीस यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील काळमादेवी चषक 2025 मध्ये मनोजच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार आहे सर. आपण या ठिकाणी आलात, आपला वेळात वेळ काढून आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल धन्यवाद. नवीन गोलंदाज करण. 2 धावांची जोडी एका संघात असते ना, त्यावेळेस नक्कीच संघ सक्सेस होतो. आणि करण आणि अर्जुन ही जोडी वाकोडे ए या संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळते. कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण फंबल झालाय, घसरलाय, तोपर्यंत तब्बल 3 धावा अर्जित केल्यात फलंदाज अजित याने. चला स्पीडअप ठेवा, अभि जरासा स्पीडअप ठेवा. पंच सचिन सर, अजय सर, सामना हलका जुलता ठेवा. येस शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपला संघ आपण त्वरित मैदानाच्या दिशेने घेऊन यायचा आहे, कारण यानंतर आपला सामना असेल. आणि नक्कीच आयोजकांचा कॉल नुसार सामने वेळेत चालू झाले. जो संघ वेळेवर हजर राहणार नाही त्याला मात्र पॅनलाइज केला जाईल. डीप स्क्वेअर मध्ये काय सूर्य कसा फटका, चौकार आणि चौकार पाहायला मिळतोय. अजय जाधव आज घरातून काय खाऊन आलेत माहिती नाही. काय सूर्यकाशी पंचांची भूमिका गोट्या अंपायर यांची आठवण करून देतात. याच मैदानावर जर आपण पाहिलं तर JCC स्पोर्ट्स धोंडेवाडी या संघाने जेव्हा चषक आयोजन केलं होतं भोर तालुक्यातील, त्यावेळेस गोट्या अंपायर यांना आपण पाहिलं होतं. टेनिसच्या सामने चालू होते त्यावेळेस, आणि त्यांचीच झलकी काहीतरी अजय जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळत आहेत. ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है असं अजय जाधव सर दाखवताना पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत. दोन धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, कुठेतरी गोलंदाज फंबल झाला, तिसरीचे धाव होईल का? हा ना आणि पंच सचिन सरांचा इशारा काय येतोय? नॉकआउटचा इशारा, म्हणजे 3 धावा अर्जित करण्यात यश आलंय. 3 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आजच्या सर्वोच्च धावसंख्या या चषकामधील 41 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून देखील. अभिजितकडे क्षमता आहे, आघाडीला आलेला फलंदाज आहे. अभिजित आघाडीला आलेला फलंदाज आहे. चला शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. विजय जाधव सर, आपण जर युट्यूबला पाहत असाल तर आपला संघ त्वरित मैदानात घेऊन या, कारण आम्ही सर्व सामने वेळेवर चालू झालेत आणि आयोजकांचा आमच्यापर्यंत कॉल येतोय की जो संघ वेळेमध्ये हजर राहणार नाही त्या संघाला 5 रनाने पॅनलाइज केला जाईल. याची सर्व संघांनी दक्षता घ्या.
निलेशच्या हातातून कॅच होतो, धरणीला दान. हे पहा पावसाळी क्रिकेटची मजा. पाऊस जरूर थांबलाय मात्र कुठेतरी फंबल होत आहे. डायरेक्ट हिट. चौथी धाव होईल का? होईल का? मात्र आउटचा इशारा. चला नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू. चला रेवन नवीन फलंदाज लगेच मैदानात पाठवा. रेवन हे स्वतः रेवन शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. वाकुटे बुद्रुक संघाची एक अनुभवी फलंदाज रेवन नायकवडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आज नक्कीच विशालची कमी कुठेतरी भासत असेल वाकुर्डे संघाला. दोन्ही संघांना भासत असेल कारण एक अनुभवी खेळाडू होता आणि नक्कीच कुठेतरी त्याचं पोलीस भरतीचं स्वप्न देखील कुठेतरी अधुरं राहिलं की काय म्हणायला हरकत नाही. जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला असं म्हणायला हरकत नाही. जो सगळ्यांना आवडतो ना तो देवाला नक्कीच आवडतो आणि देव त्याला नक्कीच आपल्याकडे बोलून घेतो. शेवटचा चेंडू. एक दोन एक दोन तीन. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये किपरने झेललाय झेल आणि संपलाय रेवनचा खेळ. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. रेवन अँड टी कंपनी वाकोडे बुद्रुक संघ आणि 42 धावा झाले. 43 धावांचं लक्ष असेल. त्रेचाळीस धावे झाल्यात. माफ करा 43 धावे झाल्यात. 44 धावांचं लक्ष आहे याची दक्षता घ्या. शिस्त पहा. एका लाईन मध्ये लाईन अप करून मैदानाच्या बाहेर येताना वाकुर्डे ए हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला वाकुर्डे बुद्रुक आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जय हनुमान स्पोर्ट्स वाकोर्डे खुर्द आणि चरण 11 चरण आपल्या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण विजय जाधव सर आपली टीम आली आहे. येस विजय जाधव सर आपल्याला वारंवार सांगण्यात येत होतं की टाइमात सामने चालू झाले तरी सर्व संघांना सांगण्यात येत आहे. इथून पुढे सर्व संघांना सांगण्यात येत आहे की वेळेमध्ये सामने चालू झाले आहेत तरी आपण YouTube न पाहता आपल्याला दिलेल्या वेळेच्या आधी आपण हजर राहा असं आयोजकांची कळकळीची विनंती असेल आपल्याला. याची दक्षता घ्या. चला जय हनुमान स्पोर्ट्स वाकोर्डे खुर्द आपल्याला विनंती करतो आपण या आपल्या संघनायक पाठवा आणि चरण 11 चरण आपण आपल्याला विनंती करतो की आपण कर्णधार पाठवा. हे सचिन जाधव सर जय हनुमान स्पोर्ट्स वाकोर्डे खुर्द. सचिन सर आपला कर्णधार पाठवा.
यस विजयी संघ लक्ष द्या, जो संघ विजयी होईल त्याला लगेच शिरसटवाडी संघावर खेळावं लागेल. दोन्ही संघाने लक्षात घ्या, दोन्ही संघांचा 12वा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवा. वाकोडे खुर्द संघाचे कर्णधार आपल्याला विनंती करतो, आपण रिपोर्टिंग करा. सचिन, जय हनुमान स्पोर्ट्स वाकोडे खुर्द कर्णधार सचिन दादा आपल्याला विनंती करतो, आपण लगेच रिपोर्टिंग करा. व्यासपीठाशी संपर्क साधा. वाकोडे खुर्द चला अजय सर मॅचला सुरुवात करा, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वाकुर्डे खुर्द संघाचे कर्णधार आले असतील तर जरा रिपोर्टिंग करा. अनिकेत कर्णधार जरा आमच्यापर्यंत पोहोचवा. वाकुर्डे खुर्द, यस वाकुर्डे खुर्द संघ आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवा. सचिन माने कुठे असेल व्यासपीठाशी संपर्क साधा. चला बरं मॅचला सुरुवात करा लगेच. सचिन जाधव सर लगेच मॅचला सुरुवात करा. यस या पुढील होणारा सामना असेल एका बाजूला चरण 11 चरण तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स वाकोर्डे खुर्द. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. चला स्पीडअप ठेवा मॅचला. सचिन जाधव, जाधव कंपनी आज भलत्याच फॉर्म मध्ये आहेत. मगासपासून अजय जाधव पंचांच्या भूमिकेत होते तर आता सचिन जाधव मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मानेवाडी संघाकडून दोन्ही देखील स्टार खेळाडू म्हणून त्यांची गणना आहे. एका बाजूला सचिन जाधव मानेवाडी संघाचे उपकर्णधार आहेत तर दुसऱ्या बाजूला अजय जाधव बेली बाउंडन गोट्या अंपायर यांची आठवण करून देणारे अजय जाधव. सुरेख अशी गोलंदाजी, मात्र पंचांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल. पंच
सचिन जाधव सर यांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरू कशी गोलंदाजी. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. म्हणजेच 12 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज आहे. 12-34 समीकरण. चला सचिन जाधव सर जरासा स्पीडअप घ्यायला सांगा दोन्ही संघांना. येस सर आपण करूया तोपर्यंत टॉस. सचिन माने सर आपल्याला विनंती करतो आपण टॉस करूया. सचिन टॉस. चला चरण 11 चरण आणि दुसऱ्या बाजूला वाकोर्डे खुर्द दोन्ही संघांनी या नाणेफेकीच्या कॉलसाठी या. चला शिरसटवाडी संघ आपल्याला विनंती करतो आपण थोडेसे मागे बसा. अभिजित गोलंदाजी मार्कवर. मॅचला होते सुरुवात. मॅच चालू ठेवायची सचिन सर. चरण संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा या दरम्यान येतोय. व्हाईट बॉल तर फलंदाजी निवडली आहे म्हणजेच गोलंदाजी करायची आपल्याला वाकुर्डे संघ. 3 षटकांची लढत असेल. व्हाईट बॉल म्हणजेच वाकुर्डे ए संघाला मध्ये जसं गणेश शेटकेने सुरुवात केली होती व्हाईट 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 तशीच काहीतरी सुरुवात अभिजित करताना पाहायला मिळतं दुसऱ्या ओव्हरची. सुरू कशी फलंदाजी. सागर थोरात जाऊ द्या जोरात. कुठेतरी गणेशने जे एक्स्ट्रा रन दिले होते ते रन मात्र वसूल करताना पाहायला मिळतो सागर आपल्या फलंदाजीमधून. सागरने नियंत्रण गोलंदाजी केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये गणेशने 17 खर्च केल्या. त्यानंतर कुठेतरी 44 धावा 43 धावापर्यंत वाकुर्डे संघ पोहोचला होता. वाकुर्डे बुद्रुक हा संघ पोहोचला होता. यार पण
चला मॅच चालू ठेवा. मॅचला सुरुवात करायची आहे. आपण पाहू शकता बत्तीशिरा असोसिएशन अंतर्गत रबर बॉलला भव्य दिव्य शुभारंभ झाला बत्तीशिरा क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि पहिला चषक आपल्या भेटीला घेऊन आले. काळामदेवी चषक 2025 आयोजित काळामदेवी स्पोर्ट्स मानेवाडी संघ हा घेऊन आला आहे. रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर मानेवाडी संघाचे आधारस्तंभ आणि धामवडे गावचे उपसरपंच सन्माननीय अरुंधती मोहिते यांच्या माध्यमातून 15,000 रुपये रोख रक्कम देण्यात आली. आता द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये काळामदेवी स्पोर्ट्स मानेवाडी या संघाकडून देण्यात आलंय. तृतीय पारितोषिक देखील रोख रक्कम 5,000 मानेवाडी या संघाकडून देण्यात आलंय. ट्रॉफी सौजन्य आपण पाहू शकता. ट्रॉफी सौजन्य अमोल गोरख मोरे युवा उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. उत्कृष्ट फलंदाज सौजन्य मानसी सचिन शिवाजी माने सुरक्षा रक्षक न मुपा सुरक्षा रक्षक दल यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तसेच उत्कृष्ट गोलंदाज कुमार दत्तात्रय गणपत धोंडे नवी मुंबई समालोचक यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुमार रमेश काळभरे बेस्ट फिल्डर ऑफ मानेवाडी यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तर सामनावीर मालिकावीर सौजन्य मानेवाडी गावचे स्टार खेळाडू सध्या मुंबई राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले अमर बाळकृष्ण माने यांच्या माध्यमातून दिले. तर या संपूर्ण बक्षीसदात्यांचे मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार आणि आलेल्या सर्व खेळाडूंचे आणि क्रिकेट रसिकांचे देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार असेल. अरे नाही धावा कुठेतरी विकेट किपरची चूक दुसरीला तिसरीत हा ना येस 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. अजून देखील 6 चेंडू 20 धाव्यांची गरज विजयासाठी. 6-20 समीकरण 6 चेंडू 20 धावा 6 चेंडू समीकरण असेल. चला स्पीडअप करा. 6-20 ची गरज आहे. स्पीडअप ठेवा. पंच आपल्याला विनंती करतो अजय सर. चला पंच जरासा स्पीडअप ठेवायला सांगा. पंच दोन्ही पंचांना विनंती करतो. पंच बेली बाउंडन अजय जाधव सर आपल्याला विनंती करतो की आपण स्पीडअप ठेवायला सांगा.
यस पंच सचिन जाधव सरांचा इशारा, नो बॉलचा इशारा येतोय. एकोणतीस धावा झाल्यात. पंचांचा इशारा, पंचांचा इशारा अजून देखील पेंडिंग आहे. दोन पंच डिस्कस करतील. फक्त कॅप्टन पंचांजवळ उभे राहतील, बाकी सर्व खेळाडू आपापल्या जागेवर जातील. पंचांचा इशारा, 28 धावा झाल्यात. 28 धावा धावसंख्येवर. 5 चेंडू 16 धावा, 16 धावा. 5 चेंडूंची गरज, 16 धाव्यांची गरज. 5 चेंडू शिल्लक आहेत, 16 धाव्यांची गरज. चला जराशी स्पीडअप घ्या. होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स अ हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. मिळतील धावा 6 6 6. सुरेख अशी फलंदाजी. आता मात्र समीकरण बदलून झालंय. 4 चेंडू 10 धाव्यांची गरज. 4 10 10 4 च समीकरण. निलेश करण, करण निलेश मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता. 4 धाव्यांची गरज. 3 चेंडू 4 धावा. पण मागील मॅच जशी झाली ना, 3 चेंडू 4 धावा, तशीच काहीतरी मॅच यावेळेला देखील झाली आहे. म्हणजे तोडीस तोड, टक्करच टक्कर असे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. येस, आयोजकांचा इथून पुढे कॉल आहे. जो बॉल दिला जाईल तोच घ्यावा लागेल. कोणताही बॉल चॉईस नसणार आहे, याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्या. चार धाव्यांची गरज. 3 चेंडू 4 धावा. चला थोडीशी घाई करा रेवण. दीपक कांबळे एक स्टार खेळाडू वाकुर्डे खुर्द संघाचे सराव करताना पाहायला मिळतात. यानंतर त्यांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण करायचं आपल्याला. 2 चेंडू 4 धावा. 4 धावा 2 चेंडू. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. दोन चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू.
2 चेंडू 3 धावा वाकुर्डे खुर्द संघ आपण तयार राहा. खोलवर पद्धतीचा चेंडू एक धाव चितेच्या वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का मात्र चिते की चाल बाज की नजर और अर्जुन के रनिंग पे कभी संदेह नहीं करते. 2 धावा पळून काढल्यात. आता मात्र 2 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 1 चेंडू 1 माफ करा 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेस चला लक्ष द्या. कंपल्सरी चेस आहे. सचिन जाधव सर वेळ मात्र जास्त प्रमाणात दौडून देऊ नका कारण आपल्याला सामने वेळेत संपवायचे. चला दीपक कांबळे सर आपण आपला स्क्वॉड तयार ठेवा. जसा शेवटचा चेंडू पडेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वाकुर्डे खुर्द संघ चला थोडासा स्पीडअप ठेवा. 1 चेंडू 1 धावेची गरज. हिअर वी गो. बॉल निघालाय. फुल लेनचा चेंडू त्याला दिला विरकवून MS धोनी स्टाईल मध्ये सामन्याला संपवलाय. निलेश नाम तो सुना ही होगा. सुरेख अशी यस